हॅलो डॉक्टर, हाव आर यू? बरेच महिने झाले आपला रिव्ह्यू व्हिडिओ राहिला होता. मी लोकांना ॲड्रेस नाही करणार, तुम्हालाच ॲड्रेस करेन. सो असं म्हणतात प्रेग्नन्सीचा सेकंड ट्रायमिस्टर हा सगळ्यात बेस्ट असतो, ब्युटिफुल असतो. फर्स्ट तर खूप विचित्र असतोच, माझाही होता. एक्स्ट्रीम नॉझिया, हायपरमेसिस ग्रॅव्हिडायरम होतं मला. त्याच्यातून बाहेर निघता मी एक शोधात होते एका प्रीनेटल योगा ट्रेनरच्या. शोधून दमले, महिने उलटले, पण मला कोणी सापडेना. आणि मी UAEवरून इंडियात आले. म्हटलं तिथे तरी कोणी सापडेल. आणि 2 महिन्याची सुट्टी संपता आली आणि तुमचा ॲडव्हर्टिजमेंट मला दिसला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये. इथे आल्यावर परत आल्यानंतर जॉईन करेन म्हणून शेवटी तुम्हाला एक दिवशी कॉल लावला. आणि 7वा महिना संपलेला असताना आपण बोललो आणि तेव्हा आपण स्टार्ट केलं आपलं प्रीनेटल योगा. म्हणतात असं की सेकंड ट्रायमिस्टर इज द बेस्ट वन. थर्डमध्ये परत खूप त्रास होतो, खूप एन्झायटी असते, कंबरदुखी, पायांची सुजन वगैरे. बट थँक्स टू यू माझा थर्ड ट्रायमिस्टरसुद्धा खूप सुंदर होता. रोजचे आपले योगा क्लासेस मला ती डिलिव्हरीची एन्झायटी आणि कंबरदुखी हा सगळा त्रास झालाच नाही. तुम्ही मला जे टेलर मेड सेशन्स दिले 1 on 1, म्हणजे इथे माझं स्वतःवर लक्ष नाही आहे, मी काय एक्झरसाइज करते. माझं कुठेतरी कधीतरी असं व्हायचं की विचार चालले. पण 7 seas अवे असूनसुद्धा तुम्ही तिथून तुमचं लक्ष जायचं की मी फोकस नाही आहे, माझी ही पोझिशन राईट नाही आहे, मला थोडं अजून वाकलं पाहिजे, थोडं नाही वाकलं पाहिजे. आणि फक्त योगा नाही, बाकी माझं रुटीन कसं असलं पाहिजे, माझं डाईट कसं असलं पाहिजे, माझे थॉट्स कसे असले पाहिजे, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं. अधूनमधून व्हायचं, कधी कशामुळे मी डिस्टर्ब्ड असायची आणि मला कधी त्रास असायचा, डार्क सर्कल्स यायचे. तुम्ही ते पण तिथून तुम्हाला कळायचं की मला डार्क सर्कल्स आले, समथिंग इज रॉंग. तुम्ही विचारायचं, झोप नाही झाली का, काही डिस्टर्ब्ड आहे का? सो यू आर द वन who has made my third trimester beautiful because of yoga. I wish I would have been with you since my first trimester itself. मला सुरुवातीपासून खूप हेल्प झाली असती. आणि इट वॉज फॅब्युलस द जर्नी विथ यू. म्हणजे यू आर द पर्सन whom I spoke to and texted last when I was in my labor room. So that was the level of importance you have in my life now. Since then you had नाही म्हणणार मी, आतासुद्धा आय लुक अप टू यू. आय मिस दोज सेशन्स. खूप छान वाटायचं, खूप फ्रेश वाटायचं. पोस्टपार्टम थोडेसे इश्यूज झाले, खूप कन्फ्युजिंग होतं सगळं, त्यामुळे नाही परत एक्झरसाईज रिझ्यूम करता आलं. नाहीतर तुम्ही तर मला पोस्टपार्टम एक्झरसाइजेस पण सांगून ठेवल्या होत्या. पण तुमचे बरेच काही टिप्स, पॉईंट्स मी आताही लक्षात ठेवते. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली प्रीनेटल योगामुळे माझं आणि बेबीचं जे कनेक्शन झालं आहे, दॅट्स ऑसम. यू हॅव अ मेजर कंट्रीब्युशन. असं म्हणतात, रील्सवर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की प्रेग्नन्सी आणि पोस्टपार्टममध्ये तुम्हाला जे सपोर्ट करतात किंवा जे नाही करत त्यांना तुम्ही लाईफ टाईम लक्षात ठेवता. यू आर वन ऑफ द बिगेस्ट मेंटर्स I had during my pregnancy. Of course, my mother was the most important one, but you are also one of the strongest pillars who supported me and who helped me in my journey. बरेच मिथ्स असतात प्रेग्नन्सीला. आपण आजकाल तर मुली मी आजारी आहे असं समजतात. मला पण सुरुवातीला तेच वाटायचं. बट यू आर समवन हू नॉर्मलाइज्ड प्रेग्नन्सी फॉर मी. म्हणजे सगळं काम करू शकतो आपण, कोणतं काम कसं केलं पाहिजे ते सगळं तुम्ही मला सांगितलं आणि ॲक्च्युली मी सगळं फॉलो केलं. अँड फेस योगा, आय वोंट फॉरगेट दॅट. तुम्ही मला कॉम्प्लिमेंटरी दिलं होतं फेस योगा. अँड दॅट वॉज लाईक एक मला यर्निंग असायची प्रेग्नन्सीमध्ये टू सेलिब्रेट मायसेल्फ, टू पॅम्पर मायसेल्फ. आणि त्याला फुलफिल करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी तुम्ही मला मदत केली. अँड ट्रस्ट मी, 9th मंथमध्ये सुद्धा मी जे ते लास्ट बीटरूट फेशियल तुमच्यासोबत केलं, अँड आय स्टील रिमेंबर दॅट फीलिंग ऑफ लविंग मायसेल्फ. आता अजिबात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही आहे वेळ. पण आताही आपोआप कधी खूप त्रास झालेला असेल, दिवसभर खूप दमलेले असेल आणि रात्री झोपताना
सहजही अजूनही बोटं आपोआप फेस योगासाठीच्या क्लाससारखं मी डोळे मिटून जाते आणि मला तो क्लास आठवतो आणि माझी बोटं तशीच फिरतात. मी एकही स्टेप विसरले नाही आहे फेस मसाजचा आणि हेड मसाजचा. यू आर रिअली अ संतूर मॉम अँड आय ॲडमायर यू. मे बी आता तरी मी त्या संतूर मॉमच्या कंडिशनमध्ये नाही आहे आफ्टर बिंग अ न्यू मदर. होपफुली सम डे माझी पण बेबी मला संतूर मॉम बोलेल. आणि तुमच्यामुळे मेडिटेशन, तुम्ही मला जे मेडिटेशनचे स्टेप्स प्राणायाम सांगितलं त्याच्यामुळे जे बेबीसोबत कनेक्शन झालं आहे ते खूप 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 ऑसम आहे. आणि मी योगा केल्यामुळे बेबी पण ॲक्टिव्ह आहे. तेव्हाच मी तुम्हाला सांगायची की मी जेव्हा जेव्हा योगा करते तेव्हा बेबीचे मूवमेंट्स वेगळेच असतात. मला कळतं की ती हॅप्पी असते. सो अल्हम्दुलिल्लाह आय हॅव गॉट अ हॅपी बेबी. So thank you so much. Thanks a lot. See you. Take care. Bye bye.